आणि आता बातमी आहे ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून जायकवाडी धरणामधून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय। 10,000 क्युसेकने गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग जायकवाडी सुरू आहे। धरणाचा क्रमांक 10चा हा दरवाजा आहे तो उघडण्यात आलाय। आपण बघतोय हे TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। हा दरवाजा जो आहे तो या छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा 94% गेलाय आणि त्यामुळे जे आहे ते आता धरणाचे उघडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतो जायकवाडी धरणातील गेट क्रमांक 10 या ठिकाणी उघडण्यात आले आणि धरणातून जे आहे ते 10,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जातोय। खरं तर मराठवाड्यात यावर्षी समाधानकारक पाऊस नव्हता, मात्र ज्या पद्धतीनं जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे जे आहे ते धरणाचा साठा 94% गेलाय आणि आज जे आहे ते अखेर धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला आणि या धरणाच्या माध्यमातून जे आहे ते आता गोदावरी नदीपात्रात 10,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि आता जायकवाडी धरणात जे आहे ते सध्या 47,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि जे आहे ते आणि त्यानंतर जायकवाडी धरणातून 10,000 क्युसेक्सनं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग आहे। म्हणजे जायकवाडी धरणात जे आहे ते 37,000 पाण्याचा क्युसेक्स कायम राहणार आहे आणि पुढे जाऊन जर पाण्याची आवक वाढली तर पुन्हा धरणातून अजून दरवाजे उघडून अजून पाण्याची आवक जे आहे ते गोदावरी नदीपात्रात सोडली जाणार आहे। यावर्षी जे आहे ते मराठवाड्यात पाऊस समाधानकारक पडला नाही, मात्र जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे जे आहे ते धरण पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या टप्प्यावर आले आणि आज जे आहे ते धरणात 94% पाणी साठा झाल्यानंतर आज धरणातून पाणी सोडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आहे ते हे पाणी सोडण्यापूर्वी अलर्ट देण्यात आला। या ठिकाणी जे आहे ते अलार्म सुद्धा वाजवण्यात आला आणि आता नदीकाठच्या सगळ्या गावांना जे आहे ते सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। कोणीही नदीकाठी उतरू नये, त्याचबरोबर नदीच्या परिसरात गुरढोरं बांधले असेल ते सुद्धा सुरक्षित स्थळी हलवावे आज सुद्धा आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। मात्र जायकवाडी धरण ज्या पद्धतीनं भरलंय, ज्या पद्धतीनं भरण्याच्या टप्प्यावर आले त्यामुळे जे आहे ते मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर असेल, त्याचबरोबर बीड असेल, नांदेड असेल, जालना असेल या जिल्ह्याला सुद्धा या जायकवाडी धरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे जे आहे ते आता पहिल्यांदा जे ते ऑगस्टमध्ये पहिल्या आठवड्यात जायकवाडी धरणाचे दरवाजे या ठिकाणी प्रशासनानं खुले करण्याचा निर्णय घेतला आहे। आपण जर काही मागचा इतिहास बघितला तर 2024 मध्ये 9 सप्टेंबर रोजी जायकवाडी धरण दरवाजे उघडण्यात आले होते तर